तुम्ही कधी असा पक्षी पाहिला आहे का जो माणसाचा आवाज हुबेहूब काढू शकतो, जो तुमचं नावही उच्चारू शकतो आणि ज्याला जगातील सर्वात बुद्धिमान पक्ष्यांपैकी एक मानलं जातं? हा आहे डोंगरी मैना. नमस्कार. आज आपण जाणून घेणार आहोत भारतातील अत्यंत सुंदर आणि हुशार पक्षी डोंगरी मैनाबद्दल. वैज्ञानिक भाषेत हिला ग्राकुला रिलिजिओसा असं म्हणतात. हा पक्षी मुख्यतः भारताच्या जंगलांमध्ये, पश्चिम घाट, ईशान्य भारत आणि आशियातील काही देशांमध्ये आढळतो. डोंगरी मैनाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ती माणसाचा आवाज, शिट्टी, हसू आणि अनेक आवाजांची हुबेहूब नक्कल करू शकते. म्हणूनच अनेक जण तिला पोपटापेक्षाही चांगली बोलणारी मानतात. पण लक्षात ठेवा, प्रत्येक डोंगरी मैना बोलतेच असं नाही. हे तिच्या संगोपनावर आणि शिकण्याच्या वातावरणावर अवलंबून असतं. तिच्या शरीराकडे नीट पाहिलं तर संपूर्ण शरीर चमकदार काळं, चोच नारंगी पिवळी, पाय पिवळे आणि डोक्याच्या बाजूला उठून दिसणारे पिवळ्या रंगाचे मांसल पट्टे हीच तिची खरी ओळख आहे. उडताना तिच्या पंखांवर दिसणारा पांढरा पट्टा तिला आणखी आकर्षक बनवतो. तिला जंगलातील पिकलेली फळं खूप आवडतात. याशिवाय बेऱ्या, अंजीर, कीटक आणि काही लहान जीव सुद्धा ती खाते. फळं खाताना ती अनेक झाडांच्या बिया दूरवर पसरवते. म्हणूनच जंगलाची नैसर्गिक पुनरुत्पत्ती होण्यात तिचा मोठा वाटा असतो. प्रजननाच्या काळात ही मैना झाडांच्या उंच ढोलीत घरटं बनवते. मादी साधारण 2 ते 3 अंडी घालते. अंडी उबण्यापासून पिल्लांना अन्न भरवण्यापर्यंत नर आणि मादी दोघेही मिळून एकत्र मेहनत घेतात. पण आता एक चिंताजनक गोष्ट, डोंगरी मैनाची संख्या अनेक भागांमध्ये वेगाने कमी होत आहे. यामध्ये जंगलाची तोड, बेकायदेशीर पकड आणि पाळीव पक्ष्यांच्या व्यापारासाठी होणारी तस्करी ही प्रमुख कारणं आहेत. निसर्गातील प्रत्येक पक्षाचं घर खरं जंगल आहे, पिंजरा नाही. आता ती सर्वात महत्वाची गोष्ट जिच्याबद्दल आपण व्हिडिओच्या सुरुवातीला बोललो होतो. डोंगरी मैना फक्त आवाजाची नक्कल करत नाही, तर ती ज्या वातावरणात वाढते तिथले आवाज अचूक टिपून पुन्हा उच्चारण्याची विलक्षण क्षमता तिच्याकडे असते. म्हणूनच ती जगातील सर्वात बुद्धिमान पक्ष्यांपैकी एक मानली जाते. जर तुम्हाला हा पक्षी कधी जंगलात दिसला तर त्याचा आनंद डोळ्यांनी घ्या. त्याला पकडण्याचा किंवा त्याला त्रास देण्याचा प्रयत्न अजिबात करू नका, कारण प्रत्येक मुक्त पक्षी आपल्या निसर्गाचा अमूल्य ठेवा आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि निसर्गाविषयी अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण निसर्ग वाचला तरच आपलं भविष्य सुरक्षित राहील. योगदान फाउंडेशन, जिथे प्रत्येक प्रयत्न हा निसर्गासाठी असतो. धन्यवाद.